सहर्ष स्वागत. आज आपण अमृतेश्वर पायी पालखी सोहळा हातवे तालुका भोर जिल्हा पुणे येथील दिंडीतील काही वारकऱ्यांची बातचीत करणार आहोत आणि त्या वारीचा इतिहास त्यांच्या गावचा जाणून घेणार आहोत. नमस्कार महाराज. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी हरिभक्त परायण धनंजय महाराज वेद पाठक. ही दिंडी जी आता भोर तालुक्यात आली, हे गाव कुठलं, त्या गावची किती दिवसापासून ही दिंडी येते? हे गाव आहे हातवे, बुद्रुक, खुर्द आणि तो परिसर भोर तालुक्यामध्ये 33 वर्ष झालं या ठिकाणी ही दिंडी येते. मग तिथे कोण महाराज होते का काय, म्हणजे कोणाच्या नावावरती ही दिंडी येते? ही गोरोबा काकांच्या नावावर येत होती अगोदर. बरं. मग आता अमृतेश्वर जे पंचकृषी आमचा जे भाग आहे भोर तालुक्यातला, किती लोक आहेत साधारण? 350 लोक. 250. कसा इतिहास आहे त्या गावचा, म्हणजे वारीसाठी अगोदर तिथून कशी सुरुवात झाली त्या गावात? सुरुवातीपासून म्हटल्यानंतर आमच्या गावची काही लोक दुसऱ्या दिंडीत जायची. बरं. मग त्यांनी ठरवलं की आपण आपली स्वतःची दिंडी काढायची आणि त्या माध्यमातून गावातील वृद्ध लोक जे होते त्यांनी मिळून ही दिंडीला सुरुवात केली. आता या दिंडीमध्ये साधारणतः किती वयापासून, म्हणजे लहान किती वयातील, जास्तीत जास्त किती वयापर्यंतची लोक आहेत? लहान 8 वर्षापासून हा, ते 80च्या पुढं 85 पर्यंत आहे. म्हणजे वारी ही गावाची वारी आणि गावातील लहान 8 वयापासून ते 80च्या वयापर्यंतची लोक या दिंडीमध्ये आहेत. तर महाराज, या सगळ्या दिंडीचं स्वरूप जे आहे ते तुम्ही साधारणतः किती तारखेला हल्ला तिथून, म्हणजे डायरेक्ट आळंदीला गेला का गावातून? नाही, गावातूनच असते. आमच्या गावामध्ये काळूबाईचं मंदिर आहे, काळेश्वरीचं मंदिर आहे, काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या सर्व मंदिराच्या सदस्यांनी मिळून हे सगळे याचं नियोजन केलेलं आहे आणि 10 तारखेला आम्ही निघालो. 10 तारखेला? हो, 10 तारखेला. हे मुक्काम करत रोज 20-25 किलोमीटरच्या अंतरावर. काय तुम्हाला विशेष काय सांगता येईल या दिंडी संदर्भात? दिंडीच्या माध्यमातून जर सांगायला जर गेलं तर या ठिकाणी जो आनंद जो आहे, वारकऱ्यांमध्ये जो आनंद आहे तो इतर कुठल्याही ठिकाणी मिळत नाही. ते प्रेम ज्याची ओळखच नसते असा व्यक्ती माऊली या. जिव्हाळा जो आहे भक्तीचा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तो भक्तीचा जिव्हाळा जर कुठे पाहायचा असेल तर ते संतांची संगत केल्याशिवाय कळणार नाही. कारण संतांच्या संगती मनोमार्गगती, या ठिकाणी दोन्ही कामं होतात. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या मनाला मार्ग मिळतो चांगला आणि गती मिळते पांडुरंग परमात्म्याकडे चालत जाण्याची. आता ही सगळी जी लोक आहेत तुमची एकाच गावची आहेत का आसपास? नाही, आजूबाजूचे गावचे आहेत. आजूबाजू. हो. आता मुक्काम किती दिवस तुमचा इथं? आता म्हणजे माघारी उद्या जाणार. उद्या म्हणजे 12 संपली, 12 सोडली का? हो, 12 संपली. त्या गावचे जे वयस्कर बाबा आहेत, वारकरी आहेत, आपण त्यांचे थोडस त्या गावचा इतिहास जाणून घेऊ. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. काय नाव? दादासाहेब गणपत लेखावळे, मोहरी, तालुका भोर, जिल्हा पुणे. तुमची जी दिंडी आली, काय दिंडीचा थोडा इतिहास सांगा. इतिहास म्हणजे आमच्या गावचं अमृतेश्वर देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे ते, आणि 84 गुंजन मावळाचा तो परमेश्वर आहे. तर हा सर्वांच्या सलोख्याने ते तयार दिंडी करून आम्ही वारकरी इकडे आलो. अमृतेश्वर हे जुनं एकदम शिवकालीन मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. बाकी काय आता दुसरं पांडवकालीन मंदिर आहे. तिथे छत्रपती महाराज यायचे, न्यायनिवाडा तिथं व्हायचा. थोडासा सविस्तर सांगा ना, काय एखादा निवाडा गावात असा ऐकीव माहिती असेल ती सांगा. बाबा आमच्या गावात असा महाराजांनी ह्या पद्धतीचा निवाडा केला होता. हा, ते पहिले तेलामध्ये कढईमध्ये असे पुण्याचा आरोप काय काय असेल, कुणी काय आरोप केला असेल तर उकळत्या कढईमधले पैसे उचलायला लावायचे पूर्वीच्या काळात. असं ते मंदिर आहे शिवकालीन. बरोबर. मग तो आरोप खोटा असेल तर पळत नव्हतं? हा, पळत नव्हतं, ते बाजत नसायचं. हा. आणि त्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊली जी भावंड होती, आई वडिलांनी ज्यावेळेस देहांत प्रायश्चित्त घेतलं, आई वडिलांचा विरह त्या मुलांना सहन झाला नाही. आई वडिलांना शोधण्याकरता ही 4 भावंड ज्यावेळेस त्या ठिकाणी अरण्य होतं त्या काळात, त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये त्यांचा 1 दिवसाचा मुक्काम झालेला आहे. माऊलींच्या 4 भावंडाचा त्या गावामध्ये मुक्काम झालेला आहे याच मंदिरात. म्हणजे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हो. या पालखीतील एक माऊली आहेत आपल्या सोबत, आपण त्याला विचारू. माऊली, आपलं नाव सांगा. देवीताई नथुराम दावली. वय किती आहे? 65. कितवी वारी आहे? हे 8वी वारी. 8वी वारी. चालत आला?
चालत होतं का आता चालायचं? चालत पट्टा लावायचं, पायाला लावायचा, कमरेला लावायचा, थोडं चालायचं, थोडं गाडीत बसायचं, थकवा आला की. काय वारीचं काय म्हणजे तुमच्या गावचं वारीचा काय? आनंद असा म्हणजे 2 महिने पुढं वारी आहे ना, तर असं आतुर जीवाला वाटते कधी वारी येते, कधी कामावर लागते, कधी वारी येते, कधी वारी येते, अशी ओढ लागते. कधी जाते या सोहळ्यात. सोहळा नद्र पडला तर डोळ्याला धारा लागते. हे सोहळा सुरुवातीला त्या टायमाला. तर तुमच्या गावाचं काय महत्व आहे? थोडस दिंडीचं सांगा, गावाचं सांगा. दिंडीत माणसं चांगली आहेत आमच्या. किती महिला आहेत सगळ्या? ते आम्ही या 4 गावची, ह्या गावची 4, त्या गावची 4, अशी आहेत सगळी. बरं. आणि त्यांच्या गावची म्हणजे बरीचशी. आसपासची मिळून सगळे हा. पंचकृषीतली मिळून. हा, सगळं. काय एखादाचा अनुभव सांगता येईल? अनुभव आपल्याला एवढाच की भगवंताकडे जायचे आपल्याला, ते भगवंताचा आनंद घ्यायचा आहे. तो बी हा दिंडीत बी मिळतो, हा आनंद दिंडीत मिळतो चांगला. अशी मस्तपैकी आनंद आनंद लुटता लुटता तल्लीन होतो जीवन. काय मागणी पांडुरंगाकडे? काय मागणी? पांडुरंगाकडे मागणी काही नाही. हे पुढे जन्म दे तुझ्याच सेवेसाठी, फक्त ही निस्वार्थी भक्ती म्हणावी लागेल. दुसरं कारण काही काही नको. मागायचं नाही. दुसरं काही नको. बरं. हेच तुझी भक्ती फक्त दे, तुझी सेवा दे. पुढच्या जन्मी जर जन्म दिलास तर तुझ्या सेवेसाठीच दे, एवढंच मान. अतिशय सुंदर मागणं आहे. कारण प्रत्येक माणूस हा काय ना काय मागतच असतो, पण निस्वार्थी भावनेनं मागितलेलं नक्कीच मागणं पांडुरंग मान्य करेल. पण महाराज, जाता जाता काय सल्ला द्याल नव्या पिढीला, तरुण पिढीला, किंवा ज्या आता बाकीच्या लोकांना दिंडीत सामील झाले नाहीत अशा लोकांसाठी काय सल्ला द्याल? सल्ला एकच आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ज्यावेळेस देह पवित्र करायचा आहे तर त्याकरता वाणी पवित्र लागते. आणि वाणी पवित्र होण्याकरता नामस्मरण हे घेणं गरजेचं आहे. कारण नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कारण प्रत्येक जीव हा, प्रत्येक व्यक्ती हा कशामुळं, टेन्शनमुळं ग्रासलेला आहे, संसाराच्या व्यापामुळं. त्याला जर ते घालवायचं असेल तर त्याकरता होय होय वार करीन पाहे पाहे रे पंढरी. पंढरी पाहिल्याशिवाय या ठिकाणी बाकीचं काय नाही. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. आणि म्हणून जे आपल्या संपूर्ण वारी जी परंपरा जी सुरू केली, असे अमृतेश्वर या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत, जे पहिले वारकरी पांडुरंगाचे आहेत. आणि म्हणून त्या माध्यमातून मला तो आनंद होतोय की पहिले वारकरी जे आहेत त्यांना घेऊन मी या सर्व सोबत घेऊन पंढरपूर गाठलेला आहे. अतिशय सुंदर. ही वारी अशीच भरत जाणार आहे. कारण नवी पिढी, आज सांगितलं जातं की सुशिक्षित व्हायला लागल्यानंतर देवाकडे बघण्याचा कल बदलला जातोय असं मानलं जातं. पण जसा माणूस शिकतोय आणि शिक्षणानं समृद्ध होतोय, तसाच भक्तीनं सुद्धा समृद्ध होतोय. आजची ही पिढी, आजची जर गर्दी बघितली तर 25 ते 30 लाखाच्या आसपास वारी भरली असं सांगण्यात येते. तर हे सुशिक्षित लोक, काही ठराविक लोक म्हणतात की मानलं जात नाही, पण नवी पिढी मोठ्या प्रमाणामध्ये वारीत सामील आहे. आणि पुढे होणाऱ्या पिढीला काय सांगताल? पुढे होणाऱ्या पिढीला एकच सांगणं आहे की याच्या पुढे जे आहे, जे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर जर आपण चाललं तर या ठिकाणी प्रत्येकाचं कल्याण, समाधान आणि सुख आपल्याला मिळणार आहे. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, कुठेही नाचण्यापेक्षा भक्तीमध्ये पंढरीच्या वाटेवरती या ठिकाणी तरुणांनी यावं. आणि ते येत आहेत. हे आपल्याला आता या पालखी वारीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते की अनेक तरुण या दिंडीमध्ये प्रत्येक ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल त्यांनाही सुद्धा धन्यवाद या ठिकाणी द्यावेसे वाटतात. जे धन संपत्ती मिळवता येते, पण आनंद मिळवायचा असेल तर वारीतच यावं लागेल. वारीत पर्याय नाही. अतिशय सुंदर असं महाराजांनी मार्मिकपणे भाष्य आपल्या केलं. आणि अशीच वारी भरत जावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी.